श्री ब्रह्मदेव कुस्तीगीर संघटना मजगाव बेळगाव यांच्या वतीने ग्रामदैवत श्री ब्रह्मदेव कलमेश्वर आणि हनुमान जयंती यात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय महाकुस्ती मैदान 2026 बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी 3 नंतर आयोजित करण्यात आले आहे। यंदाही या भव्य कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू सहभागी होणार असून पैलवान दादा शेळके, रशियाचा पैलवान विल्यम्स, पैलवान संदीप सांगली, पैलवान कार्तिक काटे यासारखे नामवंत कुस्तीपटू आणि महिला कुस्तीचे आकर्षक प्रदर्शन होणार आहे। सदर मैदान यशस्वी करण्यासाठी जय भारत फाउंडेशन तसेच अहमद मजगावकर, कृष्णा बिंदले, वर्धमान गंगाई, बाबू पाटील आणि चिदंबर होळ्यांवर यांच्यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे। कुस्ती कमिटीचे सदस्य सुनील गौरांना, दीपक सातगौडा, रमेश मल्लाप्पा गौळ, मल्लाप्पा मजूकर, श्रीपाल पुजारी, पांडू गिड्डन्नावर, चंद्रकांत देसाई, वासू परमाज, संदीप नरसगौडा, शांतीनाथ नेगिनहाळ, सुकुमार गौरांना, पवन काकतकर, राजेंद्र मजूकर, मारुती नाईक यांनी आखाड्याचे नियोजन केले असून त्यांनी या आखाड्यासाठी परिश्रम घेत असल्याचा उल्लेख अध्यक्ष शिवाजी पट्टण यांनी केला। प्रसंगी मजगाव ग्रामस्थासह बेळगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांना या कुस्तीचा आनंद घेण्यासाठी संघटनेकडून आवाहन करण्यात आले आहे। ब्रह्मदेव कुस्ती आखाडा तलाव मजगाव येथून हे मैदान तरुण भारत न्यूजद्वारे यूट्यूब व फेसबुकद्वारे थेट प्रक्षेपित केले जाईल, ज्यामुळे कुस्तीप्रेमींना त्यांच्या मोबाईलवर हा सामना पाहण्याची संधी मिळणार आहे। याची दर्शकांनी नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे। मी मजगावचे सरपंच कुस्ती कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पट्टण। तर या आमच्या ग्रामदैवत श्री ब्रह्मदेव कलमेश्वर आणि हनुमान जयंती निमित्त जे आमच्या गावामध्ये जत्रा होते, आज ती जत्रा, काल इंगळ्याचा कार्यक्रम संपला होता, उद्या आज लक्ष्मीची ओटी भरण्याचा आज कार्यक्रम चालू आहे आणि उद्या 8 तारीखला उद्या दुपारी 3 वाजता आखाड्यात कुस्त्या लावण्यात येईल। कुस्ती ही एक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरवलेलं आहे, जे आम्ही म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा या आखाड्याचं नियोजन केलं होतं नवीन त्यावेळेला सुद्धा आम्ही हे आंतरराष्ट्रीय मैदान त्यावेळेला सुद्धा भरवलं होतं आणि आत्ता सुद्धा जो आमचा सिकंदर शेख आहे त्याला परवाच या दादा शेळकेनं परवाच पराभूत केला आणि त्यालाच आम्ही इथं या 1 नंबरच्या कुस्तीसाठी त्याला इथं आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि त्याच्या बरोबर जुबेर रशिया, तसेच फ्रान्सचा इलियन्स, तसेच संदीप सांगली, कार्तिक काटे असे मोठे नामवंत मल्ल या आखाड्यामध्ये आम्ही त्यांना सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या कुस्त्या अगदी प्रेक्षणीय अशा आणि तोडीस-तोड अशा कुस्त्या इथं आम्ही या कुस्ती आखाड्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करायलोय आणि हा प्रयत्न खरोखर एक सर्व तरुणांना एक प्रेरणा द्यावी आणि या तरुणांनी याचा लाभ घ्यावा असं मला वाटतंय। तर का आज तरुण पुढी एक व्यसनाधीश व्हायले, त्याच्यासाठी या कुस्तीच्या नादाला लागून आपली प्रकृती किंवा व्यायाम करून आपली बॉडी करण्यात त्यांनी पुढाकार घ्यावा आणि याचा खरोखर सर्व वडिलांनी सुद्धा त्याचा विचार करून आपल्या पोरांना ह्या व्यायामच्या नादाला लावावं, या दृष्टिकोनातून हे कुस्ती मैदान आम्ही भरवत आहे। तर ह्या कुस्ती मैदानासाठी म्हणून सढळ हस्ते जय भारत फाउंडेशनतर्फे आम्हाला प्रतिवर्षी त्यांनी सहकार्य करायलेत, तसेच देणगीदार मोठ्या प्रमाणात आम्हाला या आखाड्यासाठी सहकार्य करायलेत। त्यासाठी आम्ही पहिला आम्ही देणगीदारांचा आभार मानतो। का म्हटलं तर उद्योगांमधील मालक लोकांनी आम्हाला इतकं सहकार्य केलेलं आहे की खरोखर मागच्या वर्षी जेवढ्यांनी सहकार्य केलं त्यावेळेला आता ह्या वेळेला गेलो आम्ही त्यांच्याकडे, तर त्यांनी न विचारता पट आपली वर्गणी काढून दिले। याचा अर्थ काय की एक समाज चांगल्या कामासाठी वापरायला आहे आणि चांगले जवान, चांगले भारतामधले तरुण पिढी चांगली होऊ दे या दृष्टिकोनातून सर्वांनी या आखाड्यासाठी भरपूर असं योगदान दिलेलं आहे आणि आमच्या या कुस्ती कमिटीनं गेली 2 महिने ह्या कुस्तीचा आखाडा भरवण्यासाठी म्हणून भरपूर श्रम घेतलेत आणि आजही लास्टपर्यंत सर्वांनी इथं झटायलेत। आता हे दिसतात सर्व कुस्ती कमिटीचे मेंबर, हे खरोखर रात्रंदिवस इथं राबवलेत। सुनील गौरांना, दीपक सातगौडा, रमेश मल्लाप्पा गौळ हे सुद्धा आम्हाला भरपूर सहाय्य करतात या आखाड्यासाठी
आता त्याने कुठलंही काम सांगितलं तर आजपर्यंत कधी नाही म्हटले नाहीत. तसं या आमच्या आखाड्यासाठी राहू दे किंवा गावासाठी राहू दे, कुठलंही काम सांगा त्याने इथं जातीनं हजर राहतात. तसंच आमच्या आखाड्यामधले मल्लाप्पा मजुकर, श्रीपाल पुजारी, पांडू गिडण्णावर, दीपक सातगौडा, चंद्रकांत देसाई, तसंच वासू परमाज, तसंच संदीप नरसगौडा, शांतीनाथ निगनिहाळ, असे सुकुमार गौरांना आणि आमच्या सुनील गौरांना ही पवन काकतकर ही मंडळी खरोखर आपलं तन मन इथं अर्पून ह्या आखाड्यासाठी त्यांनी श्रम घ्यायलेत. खरोखर हे एक राजेंद्र मजुकर, मारुती नाईक अशी बरीच मंडळी या कुस्ती कमिटीमध्ये आहेत. 15 जणांची कुस्ती कमिटी आहे. त्या कुस्ती कमिटीमध्ये सगळे प्रामाणिक असं राबतात आणि आम्ही काय आदेश देईल त्याचं तंतोतंत पालन करतात. एवढं मात्र खरं. मग ह्या कुस्तीसाठी सर्वांनी या कुस्तीचा लाभ घ्यावा असं मला वाटतंय आणि आजूबाजूच्या सर्व आमच्या बेळगाव तालुक्यातील मुलींना सुद्धा प्रोत्साहन मिळावं, ते महिलांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टिकोनातून मागच्या वर्षी सुद्धा अल्प प्रमाणात लावलेल्या होत्या. आज या आखाड्यामध्ये 10 नामवंत महिला कुस्तीपटूंचं इथं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी भगिनींनी सुद्धा इथं या कुस्तीसाठी आलं तर काय वावगं होणार नाही आणि एक महिलांना प्रोत्साहन म्हणून आम्ही त्यांच्या कुस्त्या इथं आरंभ केलेल्या आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून सर्व महिला भगिनींनी इथं आखाड्यामध्ये जमावं अशी मी आमच्या आखाड्यातर्फे सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಶ್ರೀ ಬ್ರಹ್ಮದೇವ್ ಹಾಗೂ ಕಲ್ಮೇಶ್ವರ ಜಾತ್ರೆ ನಿಮಿತ್ತ ಹನುಮಾನ್ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ ಏನು ನಾವು ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಕುಸ್ತಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹೋದ ವರ್ಷ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆ ಒಂದು ಯಶಸ್ವಿ ನಂತರ ಮಜಗಾಂವದಲ್ಲಿ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಹೋದ ಸಲ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮೈದಾನವನ್ನು ನಾವು ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿದ್ದು. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಆ ಯಶಸ್ವಿ ನಂತರ ಈ 2ನೇ ವರ್ಷ ನಾವು ಈಗ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದೀವಿ. ಈ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕುಸ್ತಿ ಮೈದಾನಕ್ಕೆ ನಾಳೆ ಬುಧವಾರ 8 ತಾರೀಕಿಗೆ ಇದು ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗೋಲಿದೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನ 3 ಗಂಟೆಗೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗುವುದು. ಈ ಒಂದು ಮೈದಾನವನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಜೈ ಭಾರತ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಕಮಿಟಿಯವರು ಹಾಗೂ ಅಹಮದ್ ಮಜ್ಗಾಂವ್ಕರ್, ಕೃಷ್ಣ ಬಿಂದ್ಲೆ, ವರ್ಧಮಾನ್ ಗಂಗಾಯಿ, ಬಾಬು ಪಾಟೀಲ್, ಚಿದಂಬರ್ ಹೊಳೆನ್ನವರ್ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ ಶಿವಾಜನ ಪಟ್ಟಣ್, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಜಿ ಪೈಲ್ವಾನ್ಗಳೆಲ್ಲ ನಮ್ಮೂರಿನ ಪೈಲ್ವಾನ್ರು ಪರಶುರಾಮ್ ಚೌಗಲೆ, ಡನ್ಗರ್, ಮಜುಕರ್ ಸರ್, ಹೀಗೆ ಹಲವಾರು ಗಣ್ಯರು ಈ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾಳೆ ಇದು ಉದ್ಘಾಟನೆ ಸಮಾರಂಭ ಆಗೋದು. ಹಾಗೂ ಅನ್ನ ಹೇಳುವಂಗ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕುಸ್ತಿ ನಶಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಆ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಕುಸ್ತಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಪುನರುಜ್ಜೀವನ ಮಾಡೋ ಒಂದು ವಿಚಾರದಿಂದ ನಮ್ಮ ಊರ ಕುಸ್ತಿಪಟುಗಳಾಗಲಿ ತಾಲೀಮಿಗಳಾಗಲಿ ಸುಧಾರಣೆ ಆಗಬೇಕು. ಗ್ರಾಮಾಂತರ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕುಸ್ತಿ ಹೆಚ್ಚು ಪ್ರೇರಣೆ ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕುಸ್ತಿಪಟುಗಳು ನಾವು ಇಲ್ಲಿ ತಂದ ಮೈದಾನವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದೇವೆ. ಈ ಒಂದು ಪ್ರೋತ್ಸಾಹದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಆಜುಬಾಜುಕಿನ್ನು ಬೆಳಗಾವಿ ಭಾಗದವರೆಲ್ಲರೂ ಇದರ ಪ್ರೇರಣೆ ತಗೊಂಡು ಬರುವಂಥ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾನೆ ಕುಸ್ತಿಪಟುಗಳು ತಯಾರಾಗಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಮಜಗಾಂವದಲ್ಲಿ ಮಹಿಳಾ ಕುಸ್ತಿಪಟುಗಳಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು 10-15 ಜನ ಜೋಡಿ ಮಹಿಳಾ ಕುಸ್ತಿಪಟುಗಳು ಸಕಡ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮಹಿಳಾ ಪಟುಗಳಿಗೆ ಸಕಡ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮಾಡೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಕಮಿಟಿಯವರು ಅದನ್ನು ಕೂಡ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಕುಸ್ತಿ ಮೈದಾನವನ್ನು ಒಂದು 2 ತಿಂಗಳಿಂದ ನಾವು ಕುಸ್ತಿ ಕಮಿಟಿಯವರು ಸತತವಾಗಿ ಪಟ್ಟಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ಇರ್ಬೋದು, ಮೈದಾನ ಅಖಾಡ ತಯಾರು ಮಾಡುವುದು, ಈ ಎಲ್ಲ ಸಹಯೋಗಿಯವರು ಶಿವಾಜನ ಪಟ್ಟಣ್ಣ, ಶ್ರೀಪಾಲ್ ಪೂಜಾರಿ, ಸುನಿಲ್ ಗೌರನ್ನ, ಎಲ್ಲ ಮುಂತಾದ ಚಂದ್ರನಾಥ್ ದೇಸಾಯಿ, ಶ್ರೀಮಂತ ಡನ್ಗರ್ ಆಗಲಿ, ಪಾಂಡುನ ಗಿಡನ ಆಗಲಿ, ಶಾಂತಿನಾಥ್ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಮತಭೇದ ಇಲ್ಲದೆ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಹೋದ ವರ್ಷ ಯಶಸ್ವಿಗಿಂತ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ನಾಳೆ ಯಶಸ್ವಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಾಗೂ ಬರುವಂಥ ದಿವಸದಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಮೈದಾನ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಪಂಚ್ ಕಮಿಟಿ ಅವ್ರು ಹೇಳಿದರು. ಅದು ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾವು ಬರೋ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಂದು ಸುಸಜ್ಜಿತವಾದಂಥ ಕುಸ್ತಿ ಮೈದಾನ ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿ ಕಾಯಂ ಸ್ವರೂಪವಾಗಿ ನಾವು ಇದನ್ನು ರಿಸರ್ವೇಷನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಹಾಗೂ ಈ ಒಂದು ಕುಸ್ತಿಗೆ ನಾಳೆ ಬುಧವಾರ 8 ತಾರೀಕಿಗೆ ನಾಳೆ 3:15 ಚಾಲನೆ ಸಿಗ್ತಿದೆ ಎಲ್ಲ ಮಾನ್ಯವರನ್ನ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ. ಹಾಗೆ ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಎಲ್ಲ ಬೆಳಗಾವಿ ಕುಸ್ತಿ ಶೌಕೀನರು ಬಂದು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ಕೊತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ.